मनोरंजन आणि गजराच्या माध्यमातून प्रबोधन गुंडू सावंतवानी केलेलं आहे. मनपूर्वक सर्वांना धन्यवाद देतो. मायबाप रसिक, एवढा वेळ झाला तरी तुम्ही थांबलात त्याबद्दल धन्यवाद. आणि मागून घातला पुढून घातला म्हणजे काही गोष्टी अतिशय सुंदर गुंडू सावंतवानी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आता वेळ झाल्यामुळे आता अभंग घेतो. तत्पूर्वी मला जे बक्षीस आलेलं आहे अभंगासाठी आणि तो अभंग या ठिकाणी घेतो. काय गुंडू सावंतवानी बारी छान केली, त्याच्याबद्दल वादच नाही. कारण नवीन पिढीला जे का पाहिजे ते त्यांनी दिलं. मोहन ऐकतोस तू? नवीन पिढीला पाहिजे ते त्यांनी दिलं. अभ्यास कुठे आहे? टॉवर पाहिजे. माझ्या समोर चॅलेंज करतो हा. अभ्यास कुठे आहे? एखादा राग किंवा एखादी ताण दिसली तुम्हाला? हे युट्यूबला जाऊ दे, युट्यूबला हे पाठवा. दिसली आणि दिसणार पण ना आयुष्यात. फक्त अध्यात्म सांगायचं, लोकांना थूक लावायची, टोपी लावायची. 2000 रुपये बक्षीस ह्याकडनं येईल. अरे कोणाचे येईल ते? ती कोण देणारे पैसे? मला माहिती नाही कोणती. आता सांगू का? सांगत नाही. नाही सांगणार. आयुष्य मोजावया एका तरी अभंगाची आठवण. गुंडू सावंतवानी एखादा अभंग सुरेल गायला, त्याची आठवण म्हणून एखादा बक्षीस येतं का तुला? हे गुंडू, तुला बक्षीस येते का कधी? माझ्यासारख्या माणसाला बक्षीस देतात. आयुष्य मोजाया अभंग हा गा. काय येतात? मी कोणाला पैसे दिलेले नसतात. अरे अभ्यासच नाही तुमच्याकडे. क्लासिकल तुम्ही शिकलातच नाही कधी. फक्त 2-4 गाणी आली की बुवा झाला तुम्ही. लोकांना टोपी लावली, बाकी काही नाही. आणि आजच्या पिढीला तेच पाहिजे बस. आयुष्य मोजावया बैसला मापारी. आयुष्य मोजावया बैसला मापारी. तो रत्नागिरीचे बुवा पांचाळचे गौरव पांचाळ हे सुद्धा गातात. का तर आमच्याकडनं ते घेऊन ते गातात, आदर्श म्हणून ते गातात. अरे त्या रागामध्ये किती राग गायलेले आहेत. तुला काय म्हणजे अभ्यास आहेच नाही. फक्त टोपी लावणे हाच अभ्यास यांचा. तरी पण लोक वावा करतात का? कलियुग, याचंच नाव कलियुग. नेईल
भांडुपला, तेव्हा ह्या अभंगाची स्तुती मुनगेकर बुवांसारखे महान सम्राट त्यांनी काय केली की बुवा विनोद चव्हाण बुवा हा अभंगाला न्याय फक्त तुम्ही देऊ शकता. हा अभ्यास म्हणजे गर्वाने ना बोलत मी, म्हणजे कुठेतरी एवढा मोठा माणूस आपल्याला स्तुती करतो म्हणजे कुठेतरी बाबू राहील माझ्यावर वाजवायला तुला आनंद मिळतो ना. आठवी श्रीहरी अभ्यास हे काय ना. आठवी श्रीहरी आठवी श्रीहरी आठवी श्रीहरी. माझा लक्ष बारीक किती आहे बघा. हा पोरगा जो वाजवतो ना, तुझं नाव काय? कुणाल पांचाळ. हा पोरगा जो वाजवतो इतका सुंदर वाजवतो बाया, म्हणजे त्याला कळते काय तरी. त्या बात आहे. सलाम तुला. आठवी श्रीहरी भाग्यश्री. लहरी